तर काल बीड जिल्ह्यामध्ये डिहायड्रेशनमुळे एका मुलाला हार्ट अटॅक आला. ठीक आहे. तर मी तुम्हाला जायच्या आधी सांगितलं होतं की ग्राउंडला जायच्या आधी एक पाण्याची बॉटल आणि इलेक्ट्रॉलच्या पुड्या न्या, त्याचबरोबर फळे न्या, मोसंबी न्या, संत्री न्या, केळी न्या. तरी पण तुम्ही जर ऐकत नसाल तर तुम्ही म्हणजे हलगर्जीपणा करताय. ठीक आहे. तुम्ही हलगर्जीपणा करू नका. काही गोष्टी तुम्हाला बरोबर बाळगायच्याच आहेत जेणेकरून अशा घटना परत होणार नाही. पाण्याची बॉटल न्या आणि इलेक्ट्रॉल 100% न्या. एक लिटर पाण्यामध्ये एक पुडी इलेक्ट्रॉल टाका, त्याने तुमची ताकद आहे तशीच राहते. लक्षात घ्या. तुम्ही 8ला आत घुसला की तुमचं ग्राउंड 1ला, 1.5ला, 2ला येणारच आहे. त्यामुळे मी असंही सांगितलं होतं एका व्हिडिओमध्ये की ज्याचं ग्राउंड 2चं आहे त्यांनी 1.5ला एंट्री करा, ज्याचं ग्राउंड 12ला आहे त्यांनी 11:30ला एंट्री करा, ज्याचं ग्राउंड सकाळी आहे त्यांनी टायमावर नाही गेलं तरी चालेल, 1-2 तास उशिरा जावा. तरी पण पोरं न ऐकता लवकर ग्राउंड देण्याच्या नादात लवकर जातात, लाईनीत बसतात, नाश्ता करत नाही, पाणी पित नाही, बरोबर फळे ठेवत नाही, काही नाही. डोक्यात आलेला प्रेशर तो तसाच राहतो आणि पूर्ण बॉडी त्या प्रेशरच्या आवाक्यात येते आणि अशी घटना होऊन जाते पोरांनो. ठीक आहे. तुम्हाला काय गोष्टीबद्दल हलगर्जीपणा करायचा नाहीये. ठीक आहे. आता मी असा व्हिडिओ बनवतच राहणार आहे, पण तुम्ही स्वतःच्या शरीराची काळजी घ्या. तुमची घरी कोणतरी वाट पाहत आहेत याचं पण एक भान ठेवा. 50-100 रुपयानं काही होत नाही मित्रांनो. तुम्हाला खरं तुमच्या शरीराची काळजी घेणं गरजेचं आहे. एक भरती गेल्यामुळे काही नाही मित्रांनो, दुसरी तुम्ही देऊ शकता. ठीक आहे. चला भेटू परत आपण. जय हिंद, जय महाराष्ट्र.